अर्जुनची सिंगल आई होती. गेल्या 20 वर्षापासून त्याने त्याच्या आईला एकटीलाच त्याचं आयुष्य घडवताना पाहिलं होतं. अर्जुनची आई खूप सुंदर, हुशार आणि साहसी स्त्री होती. अर्जुन त्याच्या आईचं पूर्ण म्हणणं ऐकत होता. अर्जुनला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. मस्तपैकी 2 BHK फ्लॅट त्यांचा होता. आई चांगल्या नोकरीला होती, त्यातूनच तिला चांगला पगार भेटत होता. अर्जुनच्या पालनपोषणासाठी त्याच्या वडिलांकडून त्याला चांगले पैसे भेटत होते. अर्जुन जेव्हा 3 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला सोडून दिलं होतं. अर्जुन, नाश्ता, जेवण मी सगळं बनवून ठेवलं आहे. हे खाल्ल्यानंतरच तू कोचिंगला जा. घरीच थांब, कुठे जाऊ नकोस, आई अर्जुनला म्हणाली. अर्जुन आईला म्हणाला की आई तू कधीपर्यंत येणार आहेस? त्याची आई म्हणाली की मी रात्री 8 वाजेपर्यंत येईल. तू मित्रांसोबत कुठे फिरायला जाऊ नकोस. त्यानंतर त्याची आई त्याच्यापाशी आली आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली की अर्जुन, तुला ग्रॅज्युएशन चांगलं पूर्ण करून चांगलं सेटल व्हायचं आहे. त्यासाठी तुला कठीण परिश्रम करावा लागेल. तुला आत्मनिर्भर व्हावे लागेल. अर्जुन हसला आणि म्हणाला, हो आई, मला सगळं कळत आहे. अगं पण मी आता 20 वर्षाचा आहे. त्याची आई म्हणाली की हे बघ बाळा, आता माझ्या मनात फक्त तुझं लग्न आणि तुझी नोकरी हेच येत आहे. गेल्या 17 वर्षापासून मी एकटीच तुझा सांभाळ करत आहे. मी कसं तुला वाढवले आहे हे माझी मलाच माहीत आहे. घटस्फोटानंतर तुझ्या वडिलांकडून काही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. कारण तुझ्या वडिलांनी बोलता बोलता आईचा कंठ दाटला आणि हे पाहून अर्जुन दंग झाला. अर्जुन म्हणाला की आई, तू मला कसं सांभाळले आहे याबद्दल मला सर्व काही माहीत आहे. मी तुझ्या कष्टाचं फळ तुला नक्कीच देणार आहे. तू जे काही म्हणशील मी तेच करणार आहे. मी तुझा सहारा बनणार आहे. त्याची आई त्याला म्हणाली की बाळा, तू माझा सहारा बनू नकोस, तू तुझा सहारा बन. आणि ती हसू लागली. त्यानंतर तिची पर्स घेऊन त्याची आई निघून गेली. अर्जुनची आई आरती अजून पण स्मार्ट आणि हुशार होती. त्याची आई मस्त साडी, ड्रेस आणि ज्वेलरी घालत होते, त्यामुळे त्याची आई अजूनच खूप सुंदर दिसत होती. अर्जुन विचार करतो की जर आईने तिच्या जीवनामध्ये जीवनसाथी म्हणून कोणाची निवड करून ठेवली असेल तरी पण मी तिच्या मार्गात अडथळा बनणार नाही. एका महिलासाठी तिचं व्यक्तिगत जीवन आहे आणि ते जीवन ती कोणाला सांगू शकत नाही. अर्जुनला समजलं होतं की आता तो मोठा झाला आहे, त्यामुळे तो आता त्याचं कामकाज स्वतः करू शकतो. रात्री उशिरा अर्जुनची आई घरी आली. त्याला खालून आईच्या हसण्याचा आवाज येत होता. अर्जुनने खिडकीतून पाहिलं तर त्याची आई राकेश अंकल सोबत उभा राहून हसत होती. खूप दिवसानंतर अर्जुनने त्याच्या आईला बिनकाळजी आणि उत्साही पाहिलं होतं. राकेश अंकल त्याच्या आईला कारमधून सोडून तेथून निघून गेले. राकेश अंकल हे त्याच्या आईचे चांगले मित्र होते. अर्जुन विचार करतो की जर हे दोघे एकमेकांसोबत खुश आहेत आणि पुढचा आयुष्य एकमेकांसोबत घालवणार असतील तर यामध्ये त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता. तो विचार करतो की आई आयुष्यभर एकटी राहिली आहे, आईसाठी काहीतरी करायचं असं तो विचार करतो. त्यानंतर त्याची आई आतमध्ये आली आणि अर्जुनला म्हणाली, अर्जुन बाळा, कसा गेला तुझा आजचा दिवस? अर्जुन म्हणाला की हा आई, ठीकच गेला. आई, तुझा कसा गेला दिवस? आरती म्हणाली की माझा पण बराच गेला. अरे बाळा, तू हे काय करत होतास किचनमध्ये गेल्यावर? आरती ताई म्हणाल्या. अर्जुन म्हणाला की हे बघ आई, मी आलू मटरची भाजी बनवली आहे. तुझं काम मी सोपं केलं आहे आणि चपात्याचं पीठ पण मळून ठेवलं आहे. अरे वा, माझं बाळ तर खूपच हुशार झालं आहे. पण बाळा, मी तर बाहेर जेवण करून आली आहे. ओहो आई, तू तर मला काही सांगितलं नाही. आणि अर्जुन थोडासा नाराज झाला. सॉरी बाळा, पण काही हरकत नाही, मी उद्या हे सगळं खाईन. त्यानंतर अर्जुन एकटा जेवण करू लागला आणि आई गाणं गुणगुणत होती आणि अर्जुन तिच्याकडे बघत होता. अर्जुनची आई राकेश सोबत फिरून आल्यावर प्रसन्न दिसत असायची. अर्जुन विचाराने खूप चांगला होता. तो विचार करतो की आईला पण खुश राहण्याचा अधिकार आहे. तिने विनाकारण दुःखात का राहायचे? नेहमी स्त्रीलाच का त्याग करावा लागतो? अर्जुन नेहमी आईच्याच विचारात असायचा की आईला कशा प्रकारे चांगले जीवन देता येईल. असे पण आर्थिक दृष्टीने अर्जुन आणि अर्जुनची आई चांगली होते आणि असे पण
त्याची आई सामाजिक कामाने किटी पार्टीमध्ये जॉईन पण होती, त्यामुळे ती बिनधास्त होती. ती राकेशसोबत पण मनसोक्त फिरत होती, तरी पण ती एकटीच होती. एक दिवस आईचा मूड चांगला पाहून अर्जुन तिला म्हणाला की, आई, तू एकटीच तुझं आयुष्य कशी घालवणार आहेस? आई, हे संभव होणार नाही का की तुझ्यासोबत आता कोणीतरी तुझ्या साथी म्हणून यावं? अर्जुनचं बोलणं ऐकून आरती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली की, अरे अर्जुन, तू हे काय बोलत आहेस? आई, यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच गोष्ट नाही. जर घटस्फोटानंतर एक पुरुष दुसरे लग्न करू शकतो, तर एक स्त्री दुसरं लग्न का करू शकत नाही? आरती 2 मिनिट विचार करू लागली आणि म्हणाले की, अर्जुन, तू राकेश अंकलबद्दल तर बोलत नाहीस ना? अर्जुन म्हणाला की, हे बघ आई, मी कोणाबद्दल पण काही बोलत नाही. मी फक्त तुझ्या साथीबद्दल बोलत आहे. आई, मी आता मोठा झालो आहे आणि मला आता सगळ्या गोष्टी समजत आहेत. आरती म्हणाली की, अर्जुन बाळा, तू बरोबर बोलत आहे, पण या आयुष्यात आपल्याला पाहिजे तसं सुख भेटत नाही. ही दुनिया अशीच आहे. अर्जुन म्हणाला की, आई, तू आणि राकेश अंकल एकमेकांना पसंत करत असाल तर लग्न का करत नाही? आई त्याला म्हणाली की, हे बघ अर्जुन, लवकरात लवकर तू स्वतःच्या पायावर उभा राहा. माझ्यासाठी काळजी करू नकोस. पण आई, मी तुझी का काळजी करू नको एवढं तर सांग. त्यानंतर त्याची आई त्याच्याकडे बघू लागली आणि म्हणाली की, जर मी दुसरं लग्न केलं तर मला या घरातून हाकलून दिले जाईल आणि जे कोर्टाकडून पैसे येतात ते सुद्धा मला भेटणार नाहीत. अर्जुन आईचं बोलणं ऐकून दंग झाला आणि त्यानंतर त्याची आई तिच्या कामामध्ये गुंतली. त्या दिवसापासून आरती अर्जुनसोबत बिनधास्त बोलू लागली आणि राकेश अंकलबद्दल पण ती अर्जुनला सगळं काही सांगू लागली. कधी कधी आई राकेशसोबत 4-5 दिवस फिरायला पण जात होती. शिवाय आजकाल राकेशचं घरी येणं पण वाढलं होतं, त्यामुळे अर्जुनला काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण अर्जुनला आईचं सुख सगळ्यात महत्त्वाचं होतं. बघता बघता आता अर्जुन खूप मेहनत करू लागला आणि त्याला त्याच्या मेहनतीचं फळ पण भेटत होतं. त्याचं आता पूर्णपणे शिक्षण झालं होतं आणि तो आता जॉबच्या मार्गाकडे जाऊ लागला. बघता बघता एका चांगल्या नोकरीला अर्जुन लागला आणि त्याची पोस्टिंग लोणावळ्याला झाली. यामुळे अर्जुनची आई खूप उदास झाली. ती उदास मनानेच त्याचं पॅकिंग करू लागली आणि काहीतरी त्याला समजून पण सांगत होती. अर्जुन आईचे निम्मं बोलणं ऐकत होता आणि निम्मं बोलणं त्याला समजतच नव्हतं. पण अर्जुन खूप खुश होता. स्वतःच्या पायावर उभे राहणे यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो? रात्रीच्या ट्रेनने अर्जुन लोणावळ्याला जाणार होता. आईला पण त्याच्यासोबत जायचं होतं, परंतु इथे तिची नोकरी असल्यामुळे ती जाऊ शकत नव्हती. तिथे गेल्यावर तो त्याच्या कंपनीच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार होता. जाण्याअगोदर काही गरजेचं सामान आणण्यासाठी अर्जुन बाहेर गेला होता. तो जेव्हा घरी आला तेव्हा आरती राकेशसोबत फोनवर बोलत होती आणि म्हणत होती की आता तो त्या शहरात जाणार आहे, त्यामुळे मला भीती वाटत आहे राकेश. आता अर्जुन त्या शहरात चालला आहे ज्या शहरात त्याचे वडील राहत आहेत. तिकडून राकेश म्हणाला की, अगं आरती, तू का टेन्शन घेत आहे? त्याला त्याबद्दल काहीच माहीत नाही. शिवाय त्याला त्याच्या वडिलांचा घराचा पत्ता पण माहीत नाही, त्यामुळे घाबरू नकोस, काही होणार नाही. तरी पण ती घाबरत म्हणाली की, जर योगायोगाने त्या दोघांची गाठ भेट पडली तर काय करायचं? पण आरती, ते दोघे एकमेकांना कसे ओळखणार आहेत? आणि असं पण अर्जुनला त्याच्या वडिलांमध्ये काही इंटरेस्ट नाही. पण राकेश, ते एक रक्त आहे, त्यामुळे ते एकमेकांकडे नक्कीच खेचले जाणार आहेत. यापुढे जास्त अर्जुनने काही ऐकलं नाही. त्याने विनाकारण पायाचा आवाज केला, जेणेकरून आईला कळावं की अर्जुन आला आहे. लगेचच आरतीने विषय बदलला आणि हसत राकेशसोबत बोलू लागली. आई जो काही विषय बोलत होती त्याच्यावर तिने पूर्ण विराम लावला. पण आता अर्जुनच्या डोक्यात अनेक प्रश्न थैमान घालू लागले. तो विचार करू लागला की त्याचे वडील लोणावळ्यामध्ये राहत आहेत. अर्जुनचं मन आता बेचैन होऊ लागलं. अर्जुन त्या संध्याकाळी जाणार होता, त्यासाठी रस्त्यामध्ये जेवणासाठी त्याची आई जेवण बनवू लागली. अर्जुनने गपचिप कपाटाची चावी घेतली आणि त्याने आईच्या कपाटाचा तो लॉकर खोलला.
ज्या लॉकरमध्ये त्याची आई कागदपत्रे ठेवत होती. थोड्या वेळाने त्याला वडिलांचा फोटो आणि त्यांच्या घराचा पत्ता भेटला. लगेच त्याने तो कागद अर्जुनने फोल्ड करून खिशामध्ये ठेवला. पण एका कागदावर त्याची नजर पडली. तो कागद पाहून अर्जुन थक्क झाला, कारण तो कागद राकेश आणि आरतीच्या कोर्ट मॅरेजच्या कागदाचे झेरॉक्स कॉपी होते. तोपर्यंत तिथे त्याची आई आली आणि त्याच्या हातून चावी घेत म्हणाली की, हे काय करत आहेस आणि तू कपाट कशामुळे उघडला आहे? माझा व्हाईट कलरचा टी-शर्ट भेटत नव्हता, त्यामुळे मी शोधत आहे. अर्जुनने जो बहाणा मिळेल तो आईला सांगितला. त्याची आई त्याला म्हणाली की, तो शर्ट मी तुझ्या बेडवर ठेवला आहे. अर्जुन म्हणाला की, ठीक आहे, मी जाऊन बघतो. तेथून अर्जुन निघून गेला. त्यानंतर त्याची आई कागदपत्रे व्यवस्थित बघत होती आणि सगळं ठीक आहे हे पाहून तिने कपाटाला कुलूप लावले. स्टेशनला पोहोचल्यावर आई रडायला लागली. पहिल्यांदाच अर्जुन आईपासून लांब कुठेतरी चालला होता. ट्रेन आली होती. आईला अर्जुनने समजावलं. अर्जुनची आई राकेश अंकलच्या गळ्यामध्ये पडून रडत होती. अर्जुन निवांत त्याच्या जागेवर येऊन बसला. त्याला आईची काळजी नव्हती, कारण आता आईसोबत राकेश होता. पण त्याला त्याचं अंतर्मन काहीतरी सांगत होतं. तो विचार करतो की, एवढी मोठी गोष्ट आईने मला का नाही सांगितली की तिने राकेश अंकलसोबत कोर्ट मॅरेज केला आहे. वेळेनुसार अर्जुन लोणावळ्याला येऊन पोहोचला. शिवाय तो त्याच्या ऑफिसच्या फ्लॅटपाशी पण गेला. लोणावळ्याला गेल्यावर आरती अर्जुनसोबत फोनवर तासनतास बोलत असायची. बघता बघता रविवार आला होता आणि आज अर्जुनला सुट्टी होती. आरती रोज त्याला सकाळ, संध्याकाळ आणि दुपार फोन करून त्याची खबरबात घेत होती. असं पण रविवारची दिवशी अर्जुन खूप वेळ झोपत असायचा, पण आज त्याला झोप लागत नव्हती. त्याने त्याच्या फाईलमधून तो कागद काढला जो त्याने आईच्या कपाटातून चोरून आणला होता. अर्जुनने त्याच्या वडिलांचा फोटो पाहिला. त्याचे वडील साधारण रूपाचे होते. ते त्याच्या आईला जरा पण शोभत नव्हते. शिवाय त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला असं वाऱ्यावर सोडून दिलं होतं आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या आईला घटस्फोट पण दिला होता आणि तिच्या पदरी 3 वर्षाचं बाळपण होतं. त्यामुळे त्याच्या मनात वडिलांबद्दल नाराजी निर्माण झाली होती. शेवटी कोर्टाकडून आरतीला एक फ्लॅट आणि दर महिन्याला त्यांच्या परवरिशचा खर्च पण मिळत होता. त्यानंतर आरती आणि अर्जुन त्या फ्लॅटमध्ये जाऊन राहू लागले. हळूहळू आरतीने एका ठिकाणी नोकरी पण जॉईन केली. आईला खूप यातना सहन करून मला वाढवावं लागलं असा अर्जुन विचार करतो आणि मनातच म्हणतो की, जे काही माझ्या आईने सोसला आहे त्याचा हिसाब मी घेऊनच राहणार आहे. अर्जुनने असा विचार करून पटपट त्याचं आवरलं आणि टॅक्सी करून तो त्या पत्त्यावर गेला ज्या पत्त्यावर त्याचे वडील राहत होते. त्याने त्याच्या वडिलांच्या घराकडे पाहिलं तर समोर जुना एक मोठा बंगला होता. खूप वर्ष त्याला रंग न दिल्यामुळे ते आता पडीक दिसत होते. त्याला आता तिथे वेगळेच काहीतरी जाणवू लागलं. अर्जुन हिम्मत करून दाराची बेल वाजवली. अर्जुन विचार करतो की आज रविवार आहे, त्यामुळे नक्कीच घरी सगळेच उपस्थित असणार. अर्जुनला हे पण माहीत नव्हतं की त्याच्या वडिलांच्या घरी कोण कोण असेल आणि तो विचार करतो की आईला सोडून दिल्यानंतर नक्कीच वडिलांनी दुसरे लग्न केले असेल. 5 मिनिटांनी दरवाजा उघडण्यात आला. त्याने पाहिलं तर समोर त्याचेच बाबा होते. ते सडपातळ, कमजोर झालेले आणि उदास दिसत होते. त्यांचं ते रूप आणि आईचं ते सुंदर रूप पाहून तो विचार करतो की हे तर माझ्या आईच्या योग्यतेचेच वाटत नाही. त्याच्या वडिलांनी त्याला विचारले की कोण आहेस बाळा तू? तो अर्जुन म्हणाला की माझ्या आईचं नाव आरती आहे आणि मी अर्जुन आहे. त्याच्या वडिलांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि डोळ्यात डोळे घालून म्हणाले की अरे बाळा, तू तर किती मोठा झाला आहेस. आणि त्यांनी त्याला आतमध्ये येण्यासाठी बोलावले. त्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेली एक आजी बाहेर आली. त्याचे वडील त्यांना म्हणाले की बघ आई, तुझा नातू आला आहे. अर्जुन घरामध्ये आला. घरात सगळ्या सुखसुविधा होत्या, परंतु तरी पण तिथे प्रसन्नता अजिबात वाटत नव्हती आणि त्याला तिथे व्हील चेअरवर बसलेले त्याचे आजोबा पण दिसले. अर्जुनने सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. त्याला पाहून ते सगळे खूप खुश झाले, पण सगळ्यांकडे पाहून असं वाटत होतं की
त्यांच्यामध्ये जीव शिल्लक राहिला नाही. घरातलं वातावरण आणि घरात असलेल्या माणसांच्या चेहऱ्यावर समाधान अजिबात जाणवत नव्हते. अर्जुनने इकडे तिकडे पाहिलं आणि विचारलं की आजी, अजून या घरात कोण कोण राहत आहे? त्याची आजी म्हणाली की आम्ही 3च जण या घरात राहत आहे. अर्जुन म्हणाला की आईनंतर बाबांनी दुसरं लग्न केलं नाही? त्याचे बाबा त्याच्याकडे पाहू लागले आणि म्हणाले की नाही. त्यानंतर त्याचे बाबा त्याला म्हणाले की तू आजीपाशी बस, मी तुझ्यासाठी चहा करून आणतो. त्याचे वडील किचनमध्ये गेले. 2 असह्य म्हातारी माणसे त्याच्याकडे आशेच्या नजरेने पाहू लागले. त्यांचं हे रूप पाहून अर्जुनला त्यांच्यावर खूप दया आली. अचानक त्याची आजी म्हणाली की आरतीने तुला इथे येण्यासाठी रोखलं नाही का? आजी, आईला माहीत नाही की मी इथे आलो आहे. बाळा, तुझी आई कशी आहे आणि तू पण कसा आहेस? 22 वर्षानंतर आम्ही तुला पाहिलं आहे. तुला पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे. तुझ्या आजोबाला लकवा झाला होता, त्यामुळे ते बोलू शकत नाहीत. आम्ही सगळ्यांनी तुला भेटण्यासाठी आसच सोडून दिली होती. त्यानंतर अर्जुन आजीला म्हणाला की आजी, मला इथेच या शहरात चांगली नोकरी मिळाली आहे. आजी, आईने मला एवढा मोठा करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. एवढ्या वर्षापासून तुम्ही पण आमची काहीच खबरदारी घेतली नाही. असं पण आई आणि मी एकदम मस्त आहोत. आजी, अर्जुनने खूप वेळ एकटक पाहत राहिली आणि नंतर बोलू लागली. अर्जुन बाळा, तुझ्या आईने कोर्टामधून ऑर्डर घेतली होती की जर तुझे वडील तुला भेटायला किंवा तुला पाहण्यासाठी जरी आले तरी त्यांच्यावर मी केस टाकणार आहे. अर्जुन व्याकुळतेने म्हणाला की पण असं का? तुझ्या आईने कोर्टात तुझ्या वडिलांना मानसिक रोगी, वेडा आणि हिंसक पिता म्हणून सांगितलं होतं. तुझ्या आईने कोर्टात हे सांगितलं होतं की तुझे वडील तुझ्या आईला मानसिक आणि शारीरिक खूप पीडा देत आहेत. तुझ्या आईने डॉक्टर राकेशकडून खोटे मेडिकल रिपोर्ट बनवले होते, त्यामुळे तुझ्या वडिलांवरील ते आरोप खरे आहेत हे सिद्ध झालं. अर्जुन म्हणाला की आजी, तू हे खोटं सगळं रचून सांगत आहेस. तुम्ही माझ्या आईच्या चरित्राबद्दल बोलत आहात. आजी म्हणाली की या वयात मला खोटं बोलून काय मिळणार आहे? मी खोटं बोलत नाही, मी खरंच बोलत आहे. तुझ्या आईने फक्त माझ्या साध्या भोळ्या दिसणाऱ्या मुलासोबत यासाठी लग्न केलं होतं की तिला फ्लॅट आणि तिच्या गरजा भागवण्यासाठी पैसे मिळावे. तुझ्या आईचे संबंध लग्ना अगोदरपासूनच डॉक्टर राकेशसोबत होते. तुझ्या आईला तुझ्या या साध्या भोळ्या दिसणाऱ्या वडिलांमध्ये काहीच इंटरेस्ट राहिला नाही, त्यामुळे असा खेळ खेळून तुझी आई येथून कायमची निघून गेली. घटस्फोटाच्या निर्णयात तिने एक फ्लॅट आणि भरणपोषणासाठी सुद्धा अर्ज केला आणि कोर्टाकडून तिच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या. अर्जुन म्हणाला की एवढं सगळं झाल्यावर बाबा काहीच काही म्हणाले नाही का? आजी म्हणाली की माझा मुलगा खूप साधा आहे. तुझ्या आईने त्याला जेलमध्ये टाकेन असे धमकी दिली आणि त्यामुळे तो घाबरून गेला. आजीचं बोलणं ऐकून अर्जुन निशब्द झाला. आज तुझ्या वडिलांना तुझ्या आईला पैसे देऊन जेवढे पैसे शिल्लक राहतात त्या पैशातून तो मला आणि त्याच्या वडिलांना आणि या घराला सांभाळत आहे. स्वयंपाक पण तो स्वतःच करत असतो आणि शिवाय औषध पाण्याचा पण खर्च आहे. तुझ्या बाबाचं वय झालं आहे तरी पण अजून तो नोकरी करत आहे. तुझे वडील कुठे फिरायला पण जात नाहीत आणि मित्रांसोबत पण बोलत नाही आणि तो कोणाला घरी घेऊन पण सुद्धा येत नाही. तुझ्या बापाने जो गुन्हा केला नाही त्याची शिक्षा त्याला आजपर्यंत मिळत आहे. त्याची आजी हळूहळू रडू लागली कारण त्यांचं रडणं त्याचे वडील ऐकू नये हे सगळं ऐकून अर्जुनला एक धक्काच पोहोचला होता. त्याच्यामध्ये एवढी हिंमत नव्हती की तो त्याच्या आजीला सहारा देईल. हे बघ अर्जुन बाळा, तुम्ही हे तुला सगळं सांगितलं आहे कारण तुझे बाबा त्याच्या तोंडून हे तुला कधीच सांगणार नाही. आणि अचानक आजीने बोलण्याचं थांबवलं कारण अर्जुनचे वडील चहाने ट्रेमध्ये काहीतरी खायला घेऊन आले होते. त्यांनी जे काही आणलं होतं ते त्यांनी आधी त्यांच्या वडिलांना भरवलं. त्यानंतर ते अर्जुनचे लाड करू लागले. अर्जुन डोळ्यांमध्ये अश्रू घेऊन हे सगळं खात होता. त्यानंतर वेळ झाल्यावर तो सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन त्याच्या फ्लॅटकडे निघाला. ते तिघे पण निशब्द होते. डोळ्यातून ते अर्जुनला आशीर्वाद देत होते. अर्जुन जाता जाता म्हणाला की
बाबा आता मी इथेच कायमचं राहायला येणार आहे. संध्याकाळीच माझ्या फ्लॅटमध्ये मी सगळं सामान घेऊन येणार आहे. बाळा, तुझी आई तुझ्यावर रागवेल. तो विनाकारण संकटामध्ये पडशील. त्याचे वडील काळजीने त्याला म्हणाले. अर्जुन म्हणाला की बाबा काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहावा. बाप आणि मुलगा दोघे एकमेकांकडे पाहू लागले. वडिलांच्या डोळ्यातून अश्रू पाहून अर्जुनने त्याच्या वडिलांना घट्ट मिठी मारली. त्याचे वडील पण त्याला मिठी मारून रडू लागले. आनंदाने अर्जुन फ्लॅटकडे आला आणि तो त्याचं पॅकिंग करू लागला. तो बाबांच्या घरी जायला निघालाच होता. तोपर्यंत त्याच्या मोबाईलवर त्याच्या आईचा आरतीचा फोन आला. त्याची आई म्हणाली की अर्जुन, तू दिवसभर मला फोन केला नाही. अर्जुन म्हणाला की मी दिवसभर कामात होतो. आई, मी सकाळी बाबाला भेटायला गेलो होतो. आई मोठ्याने म्हणाली, काय? तुला तुझ्या वडिलांचा पत्ता कसा मिळाला? माझ्या परवानगीशिवाय तू त्यांच्या घरी कसा गेलास? त्याची आई त्याला ओरडून म्हणाली. तिला खूप राग आला होता. अर्जुन म्हणाला की ते मी सगळं तुला नंतर सांगतो. पहिलं मला हे सांग की एवढ्या वर्षात तू अजून काय काय लपून ठेवलं आहेस? आई, तू बाबांवर खोटे आरोप लावले की ते तुझ्यावर शारीरिक इजा करत आहेत आणि तू मला म्हणाली की बाबांनी तुला घटस्फोट दिला आहे, परंतु घटस्फोट तर तुला पाहिजे होता. अर्जुन, तुला हे सगळं कोणी सांगितलं आहे? आणि हे बघ, जे काही तो ऐकलं आहे ना ते सगळं खोटं आहे. आई, खरं काय आहे ते सांग मग. आई, बाबांच्या सोबत लग्न करायच्या आधी तुझे डॉक्टर राकेश अंकलसोबत संबंध होते का नव्हते? बाबांचा साधा स्वभाव, साधं राहणीमान पाहून तुमचं त्यांच्यावरून मन हटलं आणि तुम्ही बाबाला वाऱ्यावर सोडून निघून गेली. फ्लॅटसाठी आणि पैशासाठी तू कोर्टमध्ये मागणी केलीस. सगळं काही तुझ्या म्हणण्यानुसार घडत आलं आहे, पण आता गडबड झाली कारण का मला सगळं सत्य समजलं गेलं. हे बघ, तुला सगळं काही खोटं रचून तुझ्या वडिलांनी तुला सांगितलं आहे. खरं आणि खोटं यामध्ये तुला फरक कळत नाही का? पण आई, हे सगळं बाबांनी सांगितलं नाही. आई, तरी पण मला सगळं माहीत आहे. तो गपचूप राकेश अंकलसोबत कोर्ट मॅरेज केला आहे, कारण जर हा विवाह तू जग जाहीर केला तर तुला बाबांकडून भत्ता मिळणार नाही. अर्जुनचं बोलणं ऐकून आरती शांत झाली. ठीक आहे आई, सगळं जाऊ दे. तू राकेश अंकलसोबत आनंदाने राहा आणि तू माझ्यासाठी खूप काही केलं आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी पूर्णपणे एका मुलाचं कर्तव्य पार पाडणार आहे. पण सध्या मी बाबांपाशी राहायला जाणार आहे. माझ्या बाबाला, माझ्या म्हाताऱ्या आजी आजोबांना माझी गरज आहे. अर्जुन, तू असा मला एकटीला सोडू शकत नाही. आई, तू एकटी कुठे आहेस? तुझ्यासोबत राकेश अंकल आहेत आणि मी पण अधूनमधून तुझ्याकडे येत जाईल, कारण कशी पण असली तरी तू माझी आई आहेस. अर्जुन, लक्षात ठेव, कोर्टाकडून मला तुझी कस्टडी भेटली होती आणि त्यामध्ये तुझ्या वडिलांची आणि तुझी दोरी निश्चित होती. मी तुझ्यासाठी अजून कोर्टचा दरवाजा वाजवायला तयार आहे. हे बघ, तुझे बाबा अजून मुश्किलमध्ये पडू शकतात. आई, तू मला धमकी देत आहेस? आई, हे लक्षात ठेव की मी आता 25 वर्षाचा झाला आहे आणि मी आता माझ्या मनाचा मालक आहे. मी आता कुठे पण हिंडू फिरू शकतो. असं पण मी कोर्टामध्ये जाऊन तुझ्याबद्दल खरं काय आहे सांगून सगळं खेळ उलटा पाडत असतो. अर्जुनचं बोलणं ऐकून अजून एकदा आरती गप्प बसली. अचानक तिकडून त्याच्या आईचा खूप मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू आला. आरती म्हणाली की अर्जुन, मला विसरून गेला आहेस. प्लीज तुझ्या आईला माफ कर आणि इकडे निघून ये. हा आई, मी तुझ्याकडे येणार आहे, पण वडिलांच्या प्रती पण मला काही कर्तव्य आहेत आणि ते कर्तव्य मला पार पाडायचे आहेत. हे बघ आई, आता बाबा तुला भत्ता पाठवू शकणार नाहीत, कारण त्यांनी आयुष्यभर कष्ट केलं आहे. मी आता बाबांचे कष्ट कमी करण्यासाठी त्यांच्याकडे जाणार आहे. तुला आणि राकेश अंकल यांना नवीन आयुष्याची शुभकामनाए, असं म्हणून अर्जुनने फोन कट केला. टॅक्सीमध्ये त्याचं सामान भरून अर्जुन त्याच्या बाबाकडे जाऊ लागला. त्याने त्याच्या बाबाला फोन लावला आणि म्हणाला की बाबा, मी तुमच्याकडे यायला लागलो आहे. रात्रीचे जेवण आपण सोबतच करू. त्याचे वडील म्हणाले की हा बाळा, तू ये, आम्ही तुझी वाट बघत आहोत. त्याचे वडील उत्सुकताने म्हणाले. बाबांसोबत बोलून अर्जुनचं मन प्रसन्न झालं. ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा.
धन्यवाद.